जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. देव म्हणतात, बाळा, आनंदाच्या बातमीसाठी तुझी निवड झाली आहे. तुझे नशीब आता उजळून जाणार आहे. हा संदेश तू शेवटपर्यंत पाहिला तर तुला एक आनंदाची बातमी जरूर मिळणार आहे. आजचा दिवस तुझ्यासाठी खूप भाग्यशाली ठरणार आहे. तुझ्या जीवनात होणारा प्रत्येक चमत्कार तुझं नशीब उजळणार आहे. बाळा, या संदेशाकडे चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. देव तुझ्यापर्यंत आले आहेत. देवाला टाळून पुढे जाऊ नकोस. विश्वास असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप कर. बाळा, मनुष्य तोच खरा जो आपल्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीशी स्वतः सामना करतो आणि सर्वांवर प्रेम करतो. माणूस तो खरा नाही जो सर्वांना एकटं टाकून फक्त स्वतःचा विचार करतो. बाळा, आपल्याला खरं आणि सत्यवादी माणूस बनायचं आहे. आपल्याला धार्मिक विचारांसोबतच आपल्याला काही जे आत्ताच्या जीवनात असणारे महत्त्वाचे विचार देखील जपायचे आहेत. मनुष्य हा फक्त त्याच्या रंगरूपाने नाही तर त्याच्या विचाराने देखील ओळखला जातो. म्हणून ज्या माणसाचे विचार चांगले आहेत त्या माणसाला देव कधीच काही वाईट गोष्टी दाखवत नाही. म्हणून सर्व काही आपल्या विचारांवर अवलंबून आहे. माणूस जसा विचार करतो तसाच वागतो. म्हणून पहिले विचार सुधारा. विचार वाईट असतील, खालच्या स्तराचे असतील तर तुमची किंमत शून्य आहे. परंतु विचार उच्च असतील, चांगल्या प्रकारचे असतील तर तुमचं भविष्य खूप चमकदार असणार आहे. हे 100% सत्य आहे. देव म्हणतात, बाळा, तुझ्या मनात असलेलं सर्व पाप मिटवून टाक. तुझ्या मनात असलेला केर कचरा बाहेर काढ. मन स्वच्छ ठेव. ज्याचं मन साफ आहे त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट माफ आहे. बाळा, तू चिंता करू नकोस. तुझ्या जीवनात एक मोठा चमत्कार घडणार आहे. येत्या 4-5 दिवसात तुला आनंदाची बातमी मिळणार आहे. विश्वास असल्यास आपलं हे भक्तिमय चॅनल लगेच सबस्क्राईब कर आणि आजचा हा महत्त्वाचा सुंदर व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. तुला ज्या गोष्टीची गरज आहे ती प्रत्येक गोष्ट तुला मिळेल. फक्त मनापासून भक्ती कर, मनापासून प्रयत्न कर, जिद्द ठेव, आत्मविश्वास ठेव. ज्याच्या मनात नेहमी काहीतरी भरकटलेले विचार चालू आहेत त्या व्यक्तीसाठी जीवनात काहीच खरं नाही. म्हणून मन भरकटू देऊ नका. मन एका जागी स्थिर राहू द्या. ज्याचं मन स्थिर आहे तोच चांगले विचार करू शकतो. बाळांनो, जरी तुम्हाला कुठला मार्ग दिसत नसेल तरी घाबरू नका. स्वामींसमोर बसा, मन साफ ठेवा आणि त्यांच्याकडे मदत मागा. दुसऱ्याच क्षणी तुम्हाला ते मदत करतील. ज्यांचं मन साफ आहे त्यांच्या मदतीला स्वामी कधीच विलंब करत नाहीत. म्हणून बाळांनो, लक्षात घ्या, जीवनात काही जरी करता नाही आलं तरी चालेल, परंतु कोणाबद्दल वाईट विचार मात्र करू नका. आपल्या मनात जे आहे ते लगेच सांगून मोकळे व्हा. मनात कुठलीच खटखट ठेवू नका. जीवनात जे काही चांगलं आहे ते प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जीवनात जे काही तुम्हाला हवं आहे ते करा, परंतु त्याने कोणाला त्रास होणार नाही याची काळजी मात्र नक्की घ्या. देव कधीच तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी अडवणार नाही, परंतु मात्र ती गोष्ट तुमच्या हिताची नसेल आणि दुसऱ्याच्या दुःखाची असेल तर देव मात्र तुम्हाला नक्की अडवतील. सत्याच्या मार्गाने चाललेला माणूस कधी माघारी फिरून बघत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही कधीच चुकीचा मार्ग निवडू नका. नेहमी सत्याचा मार्ग निवडा. तुम्हाला मागे फिरण्याची वेळच येणार नाही. बाळांनो, देव सांगताय ती प्रत्येक गोष्ट सत्य होईल आणि सत्य होणारच आहे, कारण देव परमेश्वर आपल्या नेहमी पाठीशी आहेत. पूजा, भक्ती, अर्चना करताना आपल्याला ज्यावेळेस देवाची अस्तित्वाची जाणीव होते तेव्हाच आपल्या मनातील सर्व नकारात्मक विचार दूर व्हायला हवेत. मनातील नकारात्मक विचार दूर झाले की आपोआप आपल्याला आपल्या प्रगतीची जाणीव होत असते. बाळांनो, लक्षात घ्या, विचार माणसाचे चांगले हवेत. विचार चांगले असतील तर माणसाला काळजी करण्याची गरज देखील भासत नाही. म्हणून विश्वास ठेवा, तुमची मदत करण्यासाठी देव स्वतः आहेत.
विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि फक्त प्रेम करा. तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. आजचा हा सुंदर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असे सुंदर व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.